यशस्वी करताना आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून तरी स्पर्धा पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि टीमची टोटल धावफलकावरती आहे 4. एका ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 4 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग ट्रॅक वरती दाखल होतोय सफाळे टेनिस बॉल क्रिकेटचा डॉन मन्या पाटील मनोज. राईट आर्म ओव्हर दी विकेट. पहिला बॉल, पहिल्या बॉल वरती विकेटचा शोध. कॅच होईल का? थोडासा कठीण आहे आणि ड्रॉप झालाय. झेल सुटलाय, मिळालंय जीवनदान आणि या जीवनदानासोबत आपण पाहताय धावा देखील स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील ज्या गरजेच्या आहेत, ज्या बनवायच्या आहेत. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना टीम जयप्रकाश एडवन आपल्याला खेळताना या मैदानावरती दिसतीये. पोचले होते कॅच पर्यंत, कॅरी करता आला नाही. आयुष्यात 3 संघर्ष असतात, एक जगण्यासाठी, एक ओळख निर्माण करण्यासाठी आणि तिसरं ओळख टिकवण्यासाठी. गुडलँड स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन बॉल पोहोचलाय. विदिन 25 मिनिट्स 5 षटकं तुम्हाला टाकायची आहेत. मागे जो मध्ये ब्रेक झाला तो टाइम आपण नक्कीच तिकडे एक्स्ट्रा वाढून तुम्हाला देणार आहोत. विदिन 25 मिनिट्स तुम्हाला 5 ओव्हर पूर्ण करायच्यात. वेगवान तेज तर्रार हा बॉल, बॅटची लागली आहे टॉपेज, यावी चूक नाही आहे. टिपला गेलाय झेल, फलंदाज होत आहेत बाद. विकेट मिळतीये गोलंदाज मनोज पाटीलला आणि मैदानातून परतावं लागतं माघारी. फलंदाज जल बॅक टू द आउट. षटक देखील अतिशय सुंदर राहिलं, जिकडे आपण पाहिलं धावा रोखल्या गेल्या आणि त्या धावा थांबवल्या गेलेत म्हणून तो दबाव बनलाय टीम एडवन वरती. आता एडवनच्या न्यू बॅटरला मैदानावरती एक चांगलं क्रिकेट या ठिकाणी दाखवावं लागेल, कारण आता ते खूप गरजेचं आहे, खूप गरजेचं आहे. मनोज खूप चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 7 धावफलकावरती आहेत, 7ला विकेट मैदानावरती गेले. 1 शिवनेरी चषक एक वेगळा क्रेज या टुर्नामेंटचा. जिकडे जिकडे नजर जाईल ना, स्टँड पासून व्यासपीठापासून कॉमेंट्री बॉक्सच्या समोर काही प्रेक्षक आहेत आणि डोंगरावरती देखील प्रेक्षकांनी तुडुंब आज हे मैदान भरलंय. अजून एक वेगवान बॉल चाललाय एसटी रक्षकाच्या हातात. डॉमिनेशन लेवल खूप आता हार्ड केलाय. मागच्या मॅच मध्ये ना सगळ्यांची मनं, खरं तर आपण ज्या खेळाडूची मी तुम्हाला काल म्हणालो ना, वाट पहा उद्या तो खेळाडू आला की मैदान गाजवेल, आज त्यानं गाजवलं. यश चौधरी त्याचं नाव होतं, मथानेचा नाही. तर पालघर टेनिस बॉल क्रिकेटचे 2 आज सुपरस्टार जे येते भविष्यात एक हॅलो माईक चेक. एक नेहल किणीला आपण पाहिलं जो रावळेसाठी खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. मॅन ऑफ द मॅच बनले. एक खेळाडू आपण पाहिला मथानेसाठी
यश चौधरी ज्यांना हॅट्रिक घेतली, रन्स बनवले, तो मॅन ऑफ द मॅच ठरला. आजचा दिवस आहे ना यंगस्टर्सच्या नावावरती आहे आणि आज सफाळ्याचे 2 स्टार आयकॉन देखील खेळताना दिसले. किरण गुरुद्वान, मनोज पाटील हे सगळे आदर्श नेहमीच युवा खेळाडू ठेवत चला. या सगळ्यांनी सफाळ्याच्या क्रिकेटला एक ओळख दिली आहे आणि असे आयडल जर तुमच्या सोबतीनं असतील, त्यांच्या सोबतीनं तुम्ही मैदानावरती खेळताय तर त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवत चालत राहा. येता काळ टेनिस बॉल क्रिकेट विश्वाचा तुम्ही देखील गाजवणार आहात. मला रिक्वेस्ट आहे थोडं फास्ट खेळा. 2 षटकं झाली आहेत, धावा झाले 7, विकेट गेली आहे मैदानावरती 1. ओव्हर नंबर 3 कोणत्या गोलंदाजाला आणलं जावं त्यासाठी टीम अडल चर्चा सुरू होती आणि आता या ठिकाणी षटक सोपवण्यात आलं. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल या ठिकाणी सज्ज झालाय. 6 षटकांची मॅच व्यासपीठावरती थोड्याच वेळात आपण एक सन्मान करणार आहोत. एबी ट्रॉफीचे सर्वेसर्वा रावळे गावचं एक सफाळ्यातलं प्रसिद्ध नाव अजयदादा भोईर यांचा सन्मान आपण करणार आहोत. अजयदादा भोईर यांचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. त्यांच्या सोबतीनं आलेला पूर्ण मित्र परिवार, सन्माननीय माजी सरपंच रुपेशदादा घरत, समाजसेवक हर्षलदादा घरत, प्ररागजी महाले आपल्यासोबत उपस्थित आहेत. त्यांचं करूया स्वागत. आणि हरेश्वरदादा किणी आणि प्राणदादा भोईर ही एवन जोडी, त्यांचं देखील करूया आपण हार्दिक स्वागत. मी म्हणून मगाशीच म्हणालो ना, दोस्ती भी एक अजीब रिश्ता है और जो निभा वो फरिश्ता है. असे दोस्तीच्या दुनियेतील सगळे दिलदार राजे व्यासपीठावरती उपस्थित आहेत. फटका फसला, मिस्टामिंग बॉल हवेत, कॅच अ कॉल. थोडेसे दूर राहिले, थोडे दूर राहिले. रन्स मिळतील ज्या गरजेच्या आहेत. मॅच मध्ये ना तुम्ही 2 ओव्हर 7 वरती आहात. इथनं 4 ओव्हर कमीत कमी 50 कशा येतील तो प्रयत्न मैदानावरती करावा लागेल. जयप्रकाश एडवन टीमच्या कॅप्टनला, त्यांच्या टीम बॅटर्सला, कारण लढायचं ना तर मागे नाही हटायचं. पहिलं पाऊल टाकलंय ते यशस्वी झालंय, दुसरं पाऊल अजून धोकादायक आहे, तर तिकडे अजून मेहनत जयप्रकाश एडवनला करायची आहे. ओव्हर द विकेट, बॅटच्या समोर आणि एक मोठा फटका सजवलाय जरूर, बट एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन क्लिअर करू शकले नाही आहेत. तिकडे कॅप्टन होते टीमचे आणि त्यांनी टिपलाय झेल. संपलाय खेळ. फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. 9ला 3 बाद. अतिशय सुंदर संगीत तुम्ही ऐकत होतात. डीजे सुभाष सर आपल्या सोबत आहेत. पूर्व से लेके पश्चिम, उत्तर से लेके दक्षिण, बोलो जय शिवराय, जय शिवराय. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर, विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा राजा म्हणजे श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचं गुणगान गाणारे संगीत या ठिकाणी आपण ऐकत होतात. आज या मैदानावरती जो क्राऊड जमलाय तो शिवनेरी चषकाची शान वाढवतोय. जे पाहुणे आलेत ते व्यासपीठाची शोभा वाढवतात. त्या सगळ्यांचं स्वागत आहे. आकाशाला साथ असते ताऱ्यांची, झाडाला साथ असते त्यावरती येणाऱ्या सुंदर फुलांची, मित्राला साथ असते त्याच्या एक निस्वार्थ मैत्रीची, आणि क्रिकेट स्पर्धेला ज्यावेळी साथ असते प्रेक्षकांची आणि पाहुण्यांची त्यावेळी त्याची मजा आयुष्यात काही वेगळीच असते. लाईन चेक केली जाईल. वाईड लाईनच्या बाहेर आहे. अंपायरचा इशारा तो एक्स्ट्रा रन स्कोर पुढे जाईल. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 10 ऑन दी बोर्ड. 10 धावा स्कोर कार्डवर. राहुल बॉलिंग ट्रॅक वरती सेकंड स्पेल मध्ये आला, ज्यानं पहिलं षटक टाकलं होतं. खूप सुंदर सुरुवात केली होती राहुलनं. गोलंदाज तयार. ड्राईव्ह केलाय. गोलंदाजाच्या अगदी हाताला स्पर्श करून चालला बॉल. कदाचित कॅच झाली असती तर बोलन कॉटचं ड्रीम पूर्ण झालं असतं. पण इथे एक सिंगल या ठिकाणी पूर्ण केली जाईल आणि एका सिंगलनं स्कोर धावफलकावरती पुढे जातोय. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळतीये 11 या आकड्यावरती. या ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर होता. कशा प्रकारे ट्राय तिकडे केलं कॅचसाठी. स्वतः गोलंदाजांना फॉलो थ्रो मध्ये राहुल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालंय. आनंदातून उमललेलं हास्य सुंदर असतंच,
परंतु दुःख आणि परिस्थितीला सामोरं जाताना झगडताना नकळत खुललेलं स्मित म्हणजे केवळ एक अप्रतिम सौंदर्य. ते क्रिकेटचं सौंदर्य बाटसला दाखवावं लागेल आपल्या टीम डगआउटला स्माइल द्यायची. तर इथे फुल टॉस, फटका चांगला आहे, लॉंग ऑफला मनोज आणि बॉल त्याला टाटा बाय बाय करून ट्रॅव्हल झालाय. लॉंग ऑफ सीमारेषा बाहेर येतोय. एक ज्या फटक्याची गरज होती ना तो फटका आलाय, षटकार. जयप्रकाश शेडबन आता बॅटरला पॉझिटिव्ह दृष्टिकोनानं त्याकडे पाहावं लागेल. बॉल तयार आहे, बॉलिंग ट्रॅकवर, राईट मोर दी विकेट. अजून एक काही वादळं विचलित करण्यासाठी नव्हे तर वाट मोकळी करण्यासाठी येत असतात. अगदी रस्ता खडतर झाला होता, त्याच्यावरती मार्ग आता बनवला जातोय. फलंदाज मैदानावरती तुम्ही पाहताय मृदल पाटील लगातारचा ठोकतोय दुसरा षटकार. सुरुवातीला 2 ओव्हर फक्त 7 आणि तदनंतर तुम्ही पाहताय लगातार 2 बॉल 2 षटकार. जर नशीब काही चांगलं देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीनं होते आणि जर नशीब काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीनं होते. या मॅचमध्ये दोन्ही गोष्टी आहेत. सुरुवात थोडीशी खराब झाली, तदनंतर तिसऱ्या षटकाचा शेवट चांगला झाला. तिसऱ्या ओव्हरमध्ये रन्स आले 16 आणि धावफलक आपल्याला पाहायला मिळतं. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 लॉस ऑफ 2 विकेट. तेवीस धावा धावफलकावर, 23ला विकेट सध्या मैदानावरती गेलेत. या ठिकाणी आपण पाहता त्या म्हणजे 2 चांगली कामगिरी मैदानावरती करावी लागेल. आता सेकंड स्पेल मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती या ठिकाणी सज्ज झाला गोलंदाज. तुम्ही पाहताय मनोज पाटील. बॉलिंग ट्रॅक वरती मने आला रे आला, मने आला. बॉल तयार, चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर आपण पाहताय या ठिकाणी बॉल सरळ चाललाय यष्टीरक्षकाच्या हातात आणि हा डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. आणि सुरुवात खूप सुंदर करतोय मन आपल्या स्पेलची. पहिलं षटक देखील त्यानं खूप चांगलं टाकलंय. टीमची टोटल धावफलकावर थांबली आहे 23 लॉस ऑफ 2 विकेट. इथे लाईन चेक केली जाईल. डावा स्टिकच्या बाहेर. एव्हरी डिलिव्हरी आउट ऑफ द लेग स्टंप दिस कॉल दी व्हाईट बॉल आणि इथे एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. एक अतिरिक्त धावेनं धावफलक आहे ना आता पुढे चाललाय. 24 धावा. 24 हा क्रिकेट मधला एक मॅजिकल फिगर आहे. 24 एप्रिल 1973 जन्म झाला क्रिकेटच्या त्या नावाचा ज्या नावाने क्रिकेटची परिभाषा बदलवून टाकली. क्रिकेटच्या धर्माचा जो देव झाला, गॉड ऑफ क्रिकेट, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, ज्यानं आपल्या कारकिर्दीमध्ये 100 शतकं झळकावली. क्रिकेटची परिभाषा बदलवून टाकली. क्रिकेट इज गेम ऑफ इमोशन, क्रिकेट इज गेम ऑफ जंटलमॅन. ज्यानं क्रिकेट विश्वाला शिकवलं ते नाव म्हणजे भारतरत्न. आणि सध्या त्यांचा जन्मदिवस ज्या तारखेला येतो, सध्या 30 तारीख तुम्हाला पाहायला मिळते. 24 धावा धावफलकावरती. इथनं बाहेर निघायचं आहे ना तर मनोजच्या अगेन सिंगल डबल घ्या. अजून 2 षटकं तुमच्याकडे, तिकडे रन्स बनवू शकते टीम. 55 झाला, नक्कीच एक चांगलं टोटल आहे. अजून एक डॉट बॉल. फुटवर्क नाहीये, त्यामुळे पूर्णपणे दबाव या ठिकाणी आपण पाहताय सहयोग वरती आहे. आणि सहयोग बॅटिंग काय करतोय त्याचा विचार आता मैदानावरती त्याला करावा लागेल. दुसऱ्या बाजूला मृदल त्याला सांगतोय थोडंसं फुटवर्क दाखवायचंय. गोलंदाजाच्या टेस्टला तुला देखील सामोरं जायचंय. मागच्या 5 बॉलमध्ये फक्त एकच धाव त्याच्या बॅटमधून आली आहे. खूप जास्त अडथळे येऊ लागले की समजावं आपण यशाच्या जवळ आहोत. एखादा मोठा फटका मारावा लागेल सहयोगला. बॅटचा अगदी मोठा भाग तिकडे चेंडूला लागलाय. जास्त मोठी कडा होती. शॉर्ट थर्डमॅनला बॉल आणि आपण पाहता त्या ठिकाणी रन्स. एक सिंगल या ठिकाणी पूर्ण झाली आहे. एका सिंगलला स्कोर पुढे जाईल 25 धावा. मनोजचा स्पेल अतिशय सुंदर राहिला. कालचा दिवस खरं तर जरी हरला असेल ना संघ, मात्र कालची दिवस आणि रात्र युवीनं गाजवली.
ज्यानं खूप सुंदर गोलंदाजी कालच्या दिवसात केली. कालची रात्र प्रणय पाटीलनं गाजवली गोलंदाजीच्या माध्यमातून. 2 ओव्हर 6 रन 2 विकेट. युवराजनं काल 2 ओव्हर 2 रन 3 विकेट्स काढले. आज मनोज तो चांगली कामगिरी करतोय. स्पेल त्याच्या ठिकाणी पूर्ण झाला. 2 षटकं 6 धावा आणि 1 विकेट मनोज पाटीलच्या खात्यामध्ये. 1 बॉल अजूनही बाकी आहे. या पाहूयात शेवटच्या बॉलवरती जर एखादा बिगिट आला तर त्याचा स्पेल थोडासा महागडा होऊ शकतो. आणि काय घडतंय ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. अफाट संख्येनं प्रेक्षक राजा मैदानावरती उपस्थित झाला. त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 25 लॉस ऑफ 2, 26 लॉस ऑफ 2 आणि त्यामध्ये एक्स्ट्रा रन ऍड केली जाईल. धावफलक 1 ने पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आता 27 झाली आहे. मागची एक सिंगल स्कोर कार्ड वरती आपण नुकतीच ऍड केली आहे. आता वाईट बॉल आलाय. 27 ला 2 बाद हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं. बॅटन पॅड मध्ये समोर शेर आणि यावेळी वार खाली नाही जाणार. पाठवलाय बॉल आता संयोगनं सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता संयोगची बॅट देखील इतकं सांगतीये खुबिया मी मुझमे खामियाबी मुझमे. अरे ढूंढने वाले तू ढूंढ तुझे क्या चाहिए मुझमे. षटक संपले मैदानावरती. नंबर 4 धावा झालेत आफ्टर फिनिश द 4 ओव्हर 33 लॉस ऑफ 2 विकेट. जयप्रकाश एडवन. एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि पुन्हा परतू मैदानावरती. आणि मराठ्यांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. टप्पा पडलाय. खूप बाहेर निघालाय. चालला बॉल अगदी वाईड लाईनच्या बाहेर. अंपाचा इशारा. त्या ठिकाणी येतो एक्स्ट्रा रन. सफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई देखो और सुधार करो. कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मृदुल ते प्रयत्न करतोय. हा देखील बॉल टप्पा पडलाय. बाहेर निघालाय. खूप जास्त फिरतोय बॉल गोलंदाज करणचा. त्याच्यामुळे एक्स्ट्रा रन्स इकडे मिळत आहेत. आणि आता तुम्ही पाहताय धावफलकावरती रन जोडला जातील. व्हाइट बॉल आणि 35. रास्ते कितने भी कठिन क्यों ना हो आज इरादे पक्के ना एडवन तो मंजिल आपको जरूर मिलेगी. अब हवा ही करेंगे रोशनी का फैसला. जिस दिन में जान जाएगी वो दिन आखरी हो जाएगा. या मॅच मध्ये मृदुलला ना स्वतःला प्रूव्ह करायचं कारण समोर मन्या नावाचं वादळ येणार आहे. निखिल सारखा एक चांगला चेस मास्टर आहे. बॉल सरळ येतो लॉंग ऑफला. कॉमेंट्री बॉक्स अगदी समोर विश्वासानं भरलेला एक खणखणीत विश्वसनीय एडवन ब्रँड षटकार. नंतर एक नवा सूर्योदय होतो. 2 ओव्हर 7 रन होते. आता जवळजवळ 10च्या सरासरीपर्यंत येऊन पोहोचली आहे टीम. याचं नाव क्रिकेट आहे. कमबॅक स्टोरी सुपर्ब राहिली आहे. मागचा जो षटकार मारला ना संयोगनं तो एक चार्ज करणारा होता आणि आता चार्जअप झाला मृदुल. आत्मविश्वास त्याला देखील आलाय कारण थोडंसं प्रेशर मागच्या 6 न कमी झालंय. तर आता त्यानं वार केलाय गोलंदाज करणवरती. इथे फटका फसलाय. बॉल हवेत. डाऊन दी बॉल फील्ड नो मॅन्स लँड मध्ये पडलाय. कॅचचा कॉल नाही झालाय. कॅचचा कॉल नाही झालाय. कोणी घ्यायचं ते नाही तिकडे जमलंय. आणि विठ्ठलवाडीकडे जी मुवमेंट होती ना या मॅच मध्ये त्यांची जी पकड होती ना ती आता थोडीशी ढिली होत चालली आहे. जिकडे 40-35 बनतील का हा प्रश्न होता तिकडे आता 42 धावा स्कोर कार्ड वरती उभ्या झालेत. अजून एक षटक येणं बाकी आहे. या ओव्हर मधील काही चेंडूंचा खेळ देखील
मैदानावरती शिल्लक है। दुनिया में कोई काम असंभव नहीं, बस हौसला और मेहनत की जरूरत है। ती मेहनत मैदानावरती करताना तिसऱ्या विकेटसाठी पार्टनरशिप करतात दोन्ही बॅटर्स। 10 चेंडू मृदल बॅटिंग करतो 22। हाफ ट्रॅकर ऑन साइडला फेकलाय, जो फलंदाज खेळत होता 5 बॉल 1 वरती त्याला केलं जात होतं ट्रॉल। आणि तदनंतर ज्या मैदानावरती ट्रॉलर्सला कुठेतरी हेटर्सला आता त्याची बॅट फक्त शांत करत नाहीये, तर दोन्ही हाताने टाळा वाजवण्यास भाग पाडतीये आणि गेम चेंजर बनण्याचं काम सध्या सहयोग करतोय। आणि सहयोगचं पुनरागमन आवडलं असेल तर एकदा एडवन टाळ्या नक्की बनतात सहयोगसाठी। ग्रेट बॅटिंग, ग्रेट कमबॅक। आता 8 बॉल आणि 14 वरती तो बॅटिंग करतोय। धावफलक 48 वरती पोहोचलाय। हे क्रिकेट आहे, फक्त आत्मविश्वास हरू नका, विजय तुमचाच आहे। अजून एक चांगला फटका, बट क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये लॉंग ऑनला। एक सिंगल आणि एक सिंगल नंतर स्कोर पुढे जातोय। या मॅच मध्ये ना कमीत कमी 60 धावा बनायलाच पाहिजेत, कारण सध्या ज्या भन्नाट फॉर्म मध्ये ना अमोल 11 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडीचे फलंदाज, त्यामुळे रन्स बनायला हव्या, ज्या गोलंदाजांसाठी या परिस्थितीमध्ये अगदी मदत करतील। 49 वरती स्कोर आहे, आता 10 पेक्षा सरासरी पुढे आहे। येत्या 2 बॉल मध्ये ना विकेट टिकवायच्या आहेत, गोलंदाजाला काढायच्या आहेत, काय घडेल। वॉट अ बॉल, टप्पा पडल्यानंतर थोडा जास्त फिरलाय जरूर, वाईट बॉल नक्की आहे, बट गोलंदाजाचं देखील कौतुक व्हायला हवं, ज्या अनुषंगाने बॉल फिरला बट कंट्रोल नाहीये ना, त्याच्यामुळे करणला मार पडला। करणनं सुरुवात केली 2 वाईट बॉलनं, त्यानंतर 2 6 त्याच्या अगेन्स्ट आलेत। अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत, 17 धावा ऑलरेडी करण खर्च करून बसलाय। आता मनाला माहिती आहे टेन्शन वाढत चाललंय, आता करण सोबत तो चर्चा करू लागलाय। बॉल आता यार बॉलिंग मार्कवर, इथे लोवर फुल टॉस, ऑन साइडला बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात। खूप सुंदर क्षेत्ररक्षण, थ्रो देखील तितका चांगला आहे। घाई केली आहे, गरज नव्हती इकडे, गरज मुळीच नव्हती, बट थोडीशी जी घाई होती ना ती महागडी का पडली नाहीये, तर यष्टीरक्षकांना बॉल कॅरी केल्यानंतर तो स्टंप वरती घेऊन गेला नाहीये, अन्यथा इकडे कहाणी कदाचित खतम होऊ शकली असती। आणि जिकडे डेट ओव्हर आता काही बॉल नंतर येते, तिकडे मृदलचं थांबणं आहे ना खूप गरजेचं आहे टीम जयप्रकाश एडवन साठी। जो धोका पत्करला होता तो सक्सेस झाला। इथे लागली या बॅटची कडा, बॉल चालला मागे, डायरेक्ट हिट झालाय। अंपायरने निर्णय पाठवला टेक्निकल टीम कडे, या पाहूयात निर्णय काय येतोय। एक सिंगल आली ना तर 5 ओव्हर नंतर 53 बनतील, आणि जर इकडे विकेट आली तर 5 ओव्हर 52 वरती धावफलक थांबेल, ते देखील चांगलं असेल सध्या जयप्रकाश एडवन साठी, कारण 3 ओव्हर या मॅच मध्ये पूर्णपणे डॉमिनेट झालं होतं। 4थ्या षटकात मन्याच्या अगेन जो अंतिम बॉल वरती षटकार आला, तदनंतर आपण पाहताय मागच्या 7 बॉल मध्ये 3 6 मारलेत टीम एडवननं। या पाहूयात निर्णय काय येतोय, काही क्षणात आपल्या समोर निर्णय पोहोचेल। 52 लॉस ऑफ 2 विकेट, 52ला 2 बाद। अफाट मेहनत या स्पर्धेसाठी पूर्ण शिवनेरी ग्रुपची। खरं तर अनेकांना असं वाटत असेल की खूप मोठं डोनेशन येतं, पण मित्रांनो कधीतरी नाईट क्रिकेट स्पर्धा भरून बघा, आणि अंपाचा इशारा ओईटी आउट, फलंदाज बाद। यस, जाऊ शकता तुम्ही पाणी घेऊन, थोडं पटकन जा। लास्ट ओव्हर आता या ठिकाणी सुरू होणार आहे। करणनं खर्च केला धावा तब्बल 19, महागडं राहिलं त्याचं षटक। आणि आता समीकरण मैदानावरती, हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर। रनआउट कशा प्रकारे झाले, लाईन ऑन दी बॅट, त्याच्यामध्ये तिकडे फलंदाजाला बाद घोषित करण्यात आलं, आणि वाटलंच होतं जिकडे मुन्नानं थर्ड अंपायरचा इशारा घेतला ना काहीतरी मैदानावरती खिचडी पकली आहे। आणि तिकडे घडलं हे होतं की डिसिजन फोटो फिनिश होता, लाईनच्या आतमध्ये बॅट नाहीये, बाहेर पण नाहीये, म्हणून तर निर्णय पाठवला होता टेक्निकल टीम कडे, आणि टेक्नॉलॉजी सोबत नक्कीच इकडे मात्र विकेट मिळाली टीम अमोल 11 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडीला। 52 धावा झालेत, विकेट गेले 3। शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे। इथे शेवटचं षटक आहे ना या मॅचचं निर्णायक आहे। हे षटक तुम्हाला सांगेल की मॅच कुठे जाती है। राहों में कांटे बिछाए तो क्या, मंजिल तक पहुंचने का जज्बा कम न होगा, ख्वाबों की उड़ानें कभी थमती नहीं, हौसलों का आसमां किसी से कम न होगा। हे जयप्रकाश एडवन साठी मृदल पाटीलनं करून दाखवलं। 12 बॉल मध्ये 24 धावा त्यानं बनवलेत। टप्पा पडला, चाललाय बॉल बाहेर, पुन्हा एकदा सुरुवात वाईट बॉलनं,
हे टेन्शन वाढवणारं काम आहे. आता टीम विठ्ठलवाडीला देखील प्रयत्न करावे लागतील की आता मागचे 2 ओव्हर बॅटिंग साइड राहिलेत. जिन अंधेरों ने मुझे डराने की कोशिश की, उन अंधेरे का अंत करने मैं खुद आया हूँ कलाकार बनकर. ते रोहितच्या गोलंदाजीला सांगावं लागेल. जर रोहितने इथनं पलटवार नाही केला, जर इकडे 16-15 खर्च झाला तर एक मोठं टार्गेट स्कोरकार्डवरती सेट होऊ शकतं. बॉल तयार, चांगला बॉल प्रॉपर पडलाय जिथे फिरकीपट्टूचा बॉल पडायला हवा. आणि रायटी बॅटर्ससाठी टाकलेला हा लेग ब्रेक होता जो नाही समजू शकले फलंदाज मृदल. फिरकीच्या अगेन्स्ट मृदलला देखील थोडं स्ट्रगल करताना पण पाहिलाय. मागचा एक लोअर फुल टॉस देखील त्यानं मिस केला होता. गोलंदाज लेप्टामा त्याचा हा ऑफ ब्रेक होता. बट रायटी बॅटर समोर बॅटिंग करतोय म्हणून त्याच्यासाठी लेग ब्रेक. हे होतं क्रिकेटमध्ये, ज्यावेळी तुमचा हँड चेंज होतो, स्ट्राईकवरती बॅटर चेंज होतात, हे सगळं गणित बदलत राहतं. अजून एक चांगला बॉल, फटका आता फर्स्टला, आता कॅचचा कॉल, लॉंग ऑन आला, डाऊन दी बॉल, टिपलाय झेल, संपलाय खेळ. विकेट मिळते गोलंदाज रोहितला आणि फलंदाज होतात बाद. मृदल परतलाय माघारी. जिथे टीमला गरज होती ना, आता त्या स्टेजला मृदलची विकेट जाती आहे आणि पुन्हा एकदा कमबॅक होत आहे टीम विठ्ठलवाडीचं. संगीत तुम्ही ऐकलं. एक स्वराज्याचे जनक तर दुसरे संविधानाचे जनक. एक त्या रायगडावर तर एक चौदार तळ्यावर. व्यासपीठावरती शुभागमन झाला आदरणीय मोरेश्वर केणी दादांचं. त्यांचं देखील करूयात आपण सहर्ष आणि हार्दिक स्वागत. फार मोठ्या संख्येने आहे ना हा पूर्ण विभाग सफाळे शिवनेरी चषक यशस्वी करण्यासाठी आपला हातभार लावत असतो. शिवनेरी ग्रुपवरती त्यांचं असणारं प्रेम या सगळ्यांना खरं तर या मंचावरती घेऊन येतं. जिंदगी हसी है, इसे प्यार करो, अभी रात है तो सुबह का इंतजार करो, वो पल भी आएगा जिसकी ख्वाहिश है लोगों आपको, खुदा पर रब पर रखो भरोसा और वक्त पर एतबार करो. विश्वासाना हा देवावरती भगवंतावरती नेहमी असायला हवा. आजच्यापेक्षा उद्या काहीतरी चांगलं असेल. फुलटॉस बॉल, फटका, लॉंग ऑन क्लिअर करेल का? हो करेल करेल करेल. आणि गेलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि मिळाले धावा 6. हा आला एक दमदार षटकार. तीच सुरू होती की बाउंड्रीच्या आतून ट्राय करायला पाहिजे होतं, इकडे सेफ झाला असता. 6 धावा ऍड झालेत. आता बॉल चांगला आहे, शफल झालेत, भरपूर फिरलाय बॉल, फरक पडणार नाही फारसा. पाहूयात अंपायरचं मत काय आहे. आणि अंपायरचा हा इशारा आला व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन व्हाईट बॉलच्या स्वरूपात आली आहे. आणि आता जी DRS साठी अपील केलं जात आहे का त्याच्या काही चर्चा तिकडे सुरू आहेत. आणि हो, अंपायर्सकडे DRS या ठिकाणी मागितला गेलाय फिल्डिंग साईट. आणि इतका आत्मविश्वास आहे ना त्या ठिकाणी गोलंदाजाला, त्याच्या चेहऱ्यावरची स्माइल सांगून जाते की कदाचित काहीतरी वेगळा निर्णय येणार आहे. या पाहूयात काय येतोय, 1+1 की 1 मेल. बट जयननं मारलेला षटकार एकदम क्वालिटी होता. एक ही मारा लेकिन उसने सॉलिड मारा. रनआउट साठी पण थर्ड अंपायर का अंपास? ओके, थँक्यू. दोन्ही गोष्टी चेक केल्या जातील. आधी आपण व्हाईट बॉल चेक करूयात. सुरुवात तिकडनं होईल.
DRS एक्सेप्ट केला जाईल. रिझन तुम्हाला सांगतो. टीम एडवन या आधी ज्यावेळी त्यांनी DRS घेतला त्यावेळी अंपायर्सकडे प्रॉपर एव्हिडन्स नव्हते, त्यामुळे तो DRS रिटर्न केला गेला. व्हाईट बॉलसाठी DRS एक्सेप्ट केला जाईल. ॲग्री आहात तुम्ही? चला आता आपण व्हाईट बॉल चेक करूयात. थर्ड अंपायर्स त्या ठिकाणी जोडले गेलेत. नितेश कदम सर. आणि हा फेअर बॉल आहे आणि नॉन स्ट्रायकर एंडला रनआउटसाठी जे चेक करण्यात आलंय तिकडे डिसिजन पुन्हा एकदा सांगतो, आधी जो त्यांनी DRS घेतला तो त्यांना रिटर्न केला होता. ओके, थँक्यू सो मच. त्याला दोन्हीकडे डिसिजन आहे ना विठ्ठलवाडीच्या बाजूने जातं. फेअर बॉल पण आहे, नॉन स्ट्रायकरला विकेट रनआउट पण आहे. म्हणजे एकही रन मिळणार नाही आणि फलंदाज देखील रनआउट स्वरूपात बाद होतील. DRS सक्सेस झालाय. पुन्हा एकदा आपण तो रिटर्न देणार आहोत टीम विठ्ठलवाडीला. अजून एक DRS त्यांच्याकडे तो बाकी असेल आणि तो बाकी आहे त्यांच्याकडे, नो डाऊट ॲट ऑल. तेच तर क्लिअर आपण करत होतो की आधीचा रिटर्न झाला होता, आता सक्सेस झाला. म्हणजे त्यांचा जो DRS आहे तो अजूनही त्यांच्याकडे, ते कधीही घेऊ शकतात. अजूनही आपण पाहताय इथे धावा फलकावरती 59 वरती थांबलत. न्यू बॅटर मैदानावरती आलाय. मनाला तो सांगून चाललाय की आता एकच मारणार, पण इतका लांब मारणार की बॉल पण परत नाही येणार. न्यू बॅटर इंटर झालेत. रगत, मितेश तरे बॅटिंग ट्रॅक वरती पोहोचतात. काय एंट्री आहे भावाची, एकदम कडक. टार्गेट मध्ये सेट झाला 59, जे पाहिजे होतं या मॅच मध्ये. एक चांगला मारला ना इथे फलंदाजी करताना हर्षलनं, तर मॅचला मजा येईल. थोडंसं प्रेशर बनेल विठ्ठलवाडीवरती. 2 बॉलवरती एक चांगला फटका पाहिजे. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवर. महत्वाचं षटक टाकतो रोहित, फार सुंदर. टप्पा पडलाय, खूप फिरलाय. इथे रनआउटची विकेट जाईल आणि फलंदाज बाद होतोय. मितेशची विकेट जाणं या मॅच मध्ये परवडणारा नाही. या सध्याच्या स्टेजला एक मोठी विकेट या ठिकाणी जात. या फलंदाज बाद, रनआउट. न्यू बॅटर गौरव. आता लास्ट बॉल बाकी आहे. विकेट रनआउटच्या स्वरूपात लगातारच्या 2 गेलेत. षटकार खाल्ल्यानंतर कमबॅक खूप चांगलं केलंय. या मॅच मध्ये आपण पाहताय गोलंदाजी करताना गोलंदाज रोहित न मंजिल उन्हें मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंख से सिर्फ हवा में उड़ा नहीं भरते, जिनमें हिम्मत होती है वही आसमां का कद छू लेते. या मॅच मध्ये ना शिवनेरी चषकानं यशाची सगळी स्वप्न पूर्ण केली आहेत. अजूनही खूप काही येणं बाकी आहे. ये तो सिर्फ झाकी है. सेमीफाइनल, फाइनल की कहानी अभी बाकी है. अंतिम बॉल आणि चाललाय लॉंग ऑफला, सरळ येतोय मनाच्या अगदी नजरेसमोर. वेल स्टॉप. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे त्यानं केलंय. इथे रनआउटची संधी आहे. फलंदाज बाद होतील. रनआउटच्या स्वरूपात लगातार 3 बॉलवरती 3 विकेट्स रनआउटच्या स्वरूपात गेलेत. पहिला डाव मैदानावरती संपलाय. रन झालेत धावफलकावरती आपण पाहताय इथे ऍड झाले 2 आणि 61 बनलेत. 62 धावेचं लक्ष्य. पुढच्या मॅचचा टॉस इम्पॉर्टंट आहे. लगेचच आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये. मॅच तिकडे आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला इन ऍक्शन टीम आहे, ती म्हणजेच उज्ज्वल क्रिकेट संघ मथाणे, आणि त्यांच्या विरुद्ध आपल्याला पाहायला मिळेल एंजल स्टार रावळे. 2 पालघरच्या यंगस्टर मधली लढाई आहे. एका बाजूला निहिल आहे, दुसऱ्या बाजूला यश आहे. बस ऑफ लक दोघांना आणि दोन्ही टीमला. टॉस तिकडे केला जाईल. अजयजी भोईर दादांच्या शुभ हस्ते, अर्थातच एबी ट्रॉफीचे सर्वेसर्वा ज्यांच्या नावाने क्रिकेट स्पर्धा होतं त्यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करतोय. रावळे वर्सेस टीम मथाणे. टॉस टाइम आणि उत्कर्ष त्या ठिकाणी आपल्यासोबत जोडला जाईल. इट्स ओव्हर टू यू प्रेझेंटेशन बॉक्स. आणि अजय दादाला रिक्वेस्ट आहे, आपण या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये त्यांच्या हस्ते आपण कॉइन स्पिन करत आहोत. धन्यवाद.
खेळाडू आहेत. उज्ज्वल संघ म्हटलं की त्यांचा घरातला संघ. Yes, all right. Heads is call and it is heads. Thank you so much अजय भोईर सर. आपण मुख्य व्यासपीठावरती विराजमान होण्याची कृपा करावी. जगमाता रावळे संघ इथे टॉस जिंकतोय. टॉस जिंकतात. मागच्या मॅच मध्ये खूप चांगला खेळ केला. या मॅच मध्ये प्रतिस्पर्धी संघानं समोरच्या संघाला पहिल्या मॅच मध्ये भरपूर लवकर गारद केलं. आता बॉलिंग युनिट भरपूर चांगला आहे. तुम्ही त्यांच्या समोर काय स्वीकारणार? फिल्डिंग करत असताना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न राहील? नक्कीच 60 ते 70. तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा आहेत. तुम्ही टॉस जिंकला असता तुमचा निर्णय काय असता? आम्ही पण क्षेत्ररक्षण घेतलं. हा क्षेत्ररक्षण तुम्ही स्वीकारला आणि तुमची गोलंदाजी दाखवली तुम्ही मागच्या मॅच मध्ये. आता बॅटिंग करायची आहे. प्रतिस्पर्धी संघ जिथे निहिल असतील, जीत पाटील असतील, साहिल चापके असतील, नयन पाटील आहेत. म्हणजे बॅटिंग लाईन त्यांच्याकडे देखील खोलवरची आहे. तुमचा गोलंदाजीचा युनिट जरी चांगला असला ॲज कम्पेअर तरी फलंदाज देखील तुल्यबळ आहेत. तुम्ही बॅटिंग करणार, किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? तेवढं 60-70 करायचा प्रयत्न करून, कारण हवामान पण दमट आहे आणि स्कोर होत नाहीये. तिथपर्यंत 60-70 करायचा प्रयत्न करू. सफाळ्यामध्ये ही शिवनेरी चषक ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. सलग 5वं एडिशन या स्पर्धेचं. एकंदरीत काय म्हणशील? रात्रीचं सत्र चालू आहे, नाईट फ्लड लाईट मध्ये कसं वाटतं खेळताना? ही आमची पहिलीच टुर्नामेंट आहे यंदाची आणि दरवर्षी कोण काहीतरी वेगवेगळं करत असतात आणि यंदा पण खूप काही चांगलं केलेलं आहे. त्याच्यामुळे खेळायला मजा येते. थँक्यू सो मच. धन्यवाद. स्वागत सन्मानाकडे, जिथे मुख्य व्यासपीठावरती केळवे या विभागातून बिलॉंग करतात त्यांची देखील स्पर्धा मी वारंवार आज उल्लेख होतोय त्यांचा. एबी ट्रॉफीचे शिल्पकार सन्माननीय अजयदादा भोईर यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय अनिल किणी सरांना. या स्पर्धेचे मुख्य आयोजक शिवनेरी ग्रुपचे सर्वेसर्वा अनिल किणी सर. ऑल राईट. इथे आपण स्वागत सन्मानाकडे वळतो आहोत. अजय भोईर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान मायेची उबदार शॉल, तदनंतर प्रेमाचं प्रतीक पुष्प आणि सन्मान चिन्ह या स्पर्धेचं. याच पुष्पांप्रमाणे सुगंध देत राहा, वेलींप्रमाणे बहरत राहा. आणि इथे अजय भोईर सरांचं यथोचित स्वागत सन्मान होतंय. त्याचबरोबर एक सन्मान आणखीन आहे जे सर्व ग्रुपमध्ये येतील. रुपेश घरत सर असतील माजी सरपंच, हर्षल घरत सर असतील समाजसेवक, तदनंतर आपण पाहतात हरेश्वर किणी सर असतील. मी यांना विनंती करतोय की आपण या आणि तुमचं इथे आम्ही यथोचित स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करू इच्छितो. शिवनेरी चषकामध्ये अनेक मान्यवर आले आणि त्या सर्व मान्यवरांचा स्वागत सन्मान हे आमचं आद्य कर्तव्य. आणि जिथे सर्व मान्यवरांचं इथे यथोचित स्वागत सन्मान करत असताना दिलीप घरत सर आहेत. दिलीप घरत सरांना विनंती करीन की रुपेश घरत सर, हरेश्वर किणी सर आणि तदनंतर आपण पाहतायत हर्षल घरत सर यांचं इथे यथोचित स्वागत सन्मान होतोय. एक चांगलं व्यक्तिमत्व आणि क्रिकेट दर्दी, सातत्याने क्रिकेटसाठी कधीही कुठेही आणि केव्हाही ज्या अनुषंगानं आपण पाहतात हे सर्व आमचे मान्यवर इथे आले, त्यांचं यथोचित स्वागत सन्मान. वेलकम तुमचं या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा आपण जाऊया क्रिकेटकडे. थँक्यू सो मच. धन्यवाद. आपण काही शुभ सन्मान अतिथी देवो असं म्हटलं जातं तसं मान्यवरांचं स्वागत करणं, सत्कार करणं हे आपली एक संस्कृतीचा भाग आहे आणि तेच केलं गेलं होतं. या स्पर्धेच्या निमित्तानं जे मान्यवर उपस्थित झाले त्यांचा शुभ सन्मान केला गेला. जाऊया आता बॅक टू क्रिकेट आणि
सामन्याच्या दिशेने जाऊया. 62 धावांचा वाटला करायचा. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज. पहिले षटक हाताळतायत मनोज पाटील आणि स्ट्रायकर यांना जर पाहिलं तर रोहित हे सलामीची जोडी सज्ज झाल्यात. 62 धावांचा पाठलाग करायचा. शिवनेरी चषक 2025 मध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं, प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं करूया सहर्ष स्वागत. थोडंसं वाटायला असतं करायचं होतं. चेंडूला अलाउन द ग्राउंड मिडविकेटच्या निधनमध्ये जोपर्यंत फील्ड केलं जाईल. एक धाव चेंडूवरती पूर्ण मॅचला झाली सुरुवात. पुन्हा एकदा कबड्डी बॉक्समध्ये किती उत्कर्षमध्ये ओंकार वाईज रोहनजी गावड यांच्याकडनं एक पारितोषिक आले. मनोज पाटील यांनी जर लागोपाठ 4 षटकार मारले तर त्याच्यासाठी बॅट आहे आणि मृदुलने जर 4 डॉट बॉल केले, 4 निर्धाव चेंडू, तर त्याच्यासाठी देखील बॅट आहे. बघूया बॅटचा सवाल आहे पण बॅट अँड बॉल मधला द्वंद्व आहे. बॅट अँड बॉल मधला द्वंद्व आहे. 4 षटकार 4 डॉट बॉल खेळण्याचा प्रयत्न होता. समोरच्या दिशेने चेंडू जातो. वैदिश लोकांना क्षेत्ररक्षक फील्ड करतील. एकदा चेंडू होती पूर्ण ओंकार बॉईज रोहनजी गावड यांच्याकडनं हे प्राइज कॅश प्राइज आता सध्या आले. उत्कर्ष पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. मॅच रफ अँड टफ आहे. दोन्ही संघ ताकदवान आहेत. मॅचला मजा येणार आहे. सध्या आपण बघतोय ऑफ स्टंपच्या बाहेर बेट गेला. मृदुलला पहिले षटक हाताळतोय. धावा झाल्या धाफलकावरती. आतापर्यंत 2 धावा आहेत. मनोज पाटील खेळतात एक वरती आहेत. रोहित जे एक वरती खेळत आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. 2 डॉट बॉल 2 सिंगल. 4 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 2 आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज मृदुल तयार. फटका खेळ स्लॉक स्वीप करायचं होतं बॉलला आणि अगदी शेवटच्या क्षणाला इथे झेल सुटलाय. जसा झेल सुटला विठ्ठलवाडीचा स्टँड अगदी आपण पाहतात त्यांचा आनंद मावेनासा राहिला. रिप्ले आपण पाहताय बघा तुकाराम सर. ऑफस्टमच्या बाहेर ना तुम्ही जसा उल्लेख केला स्वीप पण लांब होता. आज स्वीप नाही असं स्वीप करायचा होता. ज्या पद्धतीनं त्यानं फटका खेळला होता पण जास्त लांब गेले. क्षेत्ररक्षक बघितलं तर चेंडूपासून थोडेसे लांब गेले. झेल सुटलाय पण अंडर प्रेशर हे सगळं होतं. ज्यावेळेला दबाव येतो प्रेशर येतो त्यावेळेला सर्व काही होतं. स्ट्रायकर आता मनोज पाटील म्हणे ऑन स्ट्राईक. कोलबा टप्प्यात चेंडू होता. हेलिकॉप्टर स्ट्रोक तसा पण हा हेलिकॉप्टर जमिनी लगत चालले. रनवेवरनं फास्ट जसं एरोप्लेन जातं ना तसं एरोप्लेन गेले. चेंडू सीमारेषा पार. शेवटच्या चेंडूवरती आलाय चौकार. सो मच. इथे आपण पाहतायत एका बाजूला जयप्रकाश शेडवण, एका बाजूला अमोल 11 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी. वामिका स्टार संघाचे संघ मालक मेहुल पाटील यांच्या माध्यमातून जयप्रकाश शेडवण या संघाला शुभेच्छा आल्यात. आज त्यांचा लग्नाचा वाढदिवस, हॅपी अॅनिव्हर्सरी. आणि जयप्रकाश शेडवण संघासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्यात. मेहुल पाटील ब्रँड ऑफ सातपाडी आणि वामिका स्टार चर्चेतलं नाव सध्या पालघर जिल्ह्यामध्ये. आणि त्यांच्याकडनं या मॅचला आणि या मृदुलसाठी विशेषतः त्यांच्या शुभेच्छा आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती जर आपण पाहिलं तर आता दाखल झालेत ते म्हणजेच जतीन पाटील आपल्याला पाहायला मिळतात. आमच्या पाटील नेटवर्कमध्ये देखील जतीन केणी आहेत. श्री जतीन केणी मागच्याच वर्षी निश्चित स्वरूपात कुमार होते. 2024 त्यांच्या आयुष्यात श्री झालं आणि ते जतीन केणी आम्हाला पाहायला मिळतात. जाऊया मॅचकडे जिथे 30 बॉल 55चा सामना आहे. 30 बॉल 55 मध्ये एका बाजूला मनोजनं जो हेलिकॉप्टर केला त्या हेलिकॉप्टरनं डगआउट मध्ये टाळ्या वाजल्या, शिट्ट्या वाजल्या. सर 30 बॉल 55, 30 चेंडू 55 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा नवीन गोलंदाज येतोय जतीन. आकोटप्याचा चेंडू एका बाजूला मनोज चांगली फलंदाजी करतोय पण रोहितला सूर गवसत नाहीये. आता रोहित काय करतोय माहितीये का, त्याच्या नावातले ती 3 अक्षर आहेत ना पाठची, हिट, तो हिट करायला जातोय. पण त्याच्यामध्ये मराठी मधलं हितही जपायचं आहे कारण टीमचं हित कशामध्ये आहे तेही त्याला माहिती पाहिजे. डॉट बॉल आलाय, पहिला निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी. डॉट बॉल ज्या वेळेला येणार त्यावेळेला निश्चित स्वरूपात
एडमंड संघ एन्जॉय करणार. पुन्हा एकदा बॅटची कड, बॉल चाललाय बॅकवर्ड फाईन लेगचा खेळाडू तिथे आपल्याला पाहायला मिळाला. सिंगलच मिळते आणि सिंगलच्या सहाय्यानं 8 धावा. मागच्या बॉलवरती मनोजनं चौकार खेळला होता. एका बाजूला 6 बॉलमध्ये 3 वरती रोहित खेळतात, एका बाजूला 2 बॉलमध्ये 5 वरती मनोज पाटील खेळतात. शिवनेरी चषकाची चौथी रजनी, ज्यामध्ये दुसऱ्या डावाचा हा अगदी पहिला मॅच. 8 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. धावफलकावरती 8 आहेत आणि हा प्रयत्न करतायत. असं नाही की दुसऱ्या बाजूला प्रयत्न होत नाही. आणि त्यांना माहिती आहे एक पाऊल तुम्हाला पुढे टाकायचं आहे, एक पाऊल थोडंसं पुढे जायचं आहे. एक एक टप्पा तो थोडासा करतर येतोय. जसा मोबाईलमध्ये गेम असतो ना, एक लेयर को पार करो दूसरी कठीण आहे वाली आ जाती है, तशी कठीण लेयर थोडीशी आले पण त्याला क्रॅक करायचं आहे, त्याला क्रॅक करायचं आहे. शेवटच्या क्षणी बॅट थोडीशी मॅन केली, हलक्या हाताने थोडीशी दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला होता. पहिला अटेम्प्ट होता मोठा पटक्या खेळण्याचा, पण हे मोठ्या खेळाडूचं लक्ष नसतं की पहिलं लेंथ लांब आहे, थोडा छोटा चेंडू आहे, त्याला हलक्या हाताने खेळूया, चांगल्या चेंडूचा सन्मान करूया. आणि तो सन्मान केलाय. 1 धाव, स्कोर झालाय 9 वरती. अगदी बरोबर आहे. महत्वाचं आहे, सर्व खेळाडूंकडे ही गुणवत्ता नसते. तुम्ही चांगल्या बॉलचा सन्मान कसा करता क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये, तेवढंच महत्वाचं असतं. मन्यानं पाहिलं की बॉल गुड लाईनला पिचिंग होतोय, त्या बॉलला सन्मान मिळायलाच हवा. जिथे त्यानं सिंगलनं बॅटला हलक्या हाताने जेंटल पुशच्या सहाय्यानं पुश केलं आणि एका धावेने तो खुश देखील राहिला. 3 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या फलकावरती 9 आहेत. पुढील बॉल घेऊन जतीन पाटील आलेत राऊंड डिस्टन्सने रोहितसाठी. रोहित थोडासा त्रस्त आहे, परंतु बॅट आणि बॉलचं समीकरण जे प्रॉमिसिंग कनेक्शन होतं ते नाही झालं. परंतु जी इनसाइड एज होती ती बॉलला लॉंग स्टॉप मध्ये घेऊन गेली आणि तिथे 2 धावा देखील मिळाल्या. म्हणजे असं म्हणूया की गेंद वहां नहीं गई जहां बल्लेबाज खेलना चाहते थे, लेकिन गेंद वहां गई है ना जहां शायद टीम जाना चाहती थी. टीमला माहिती आहे चेंडू तिथे नाही गेला जिथे बॅट्समॅनला खेळायचा आहे, पण कुठेही गेला. 2 धावा तर आल्यात, 2 महत्वाच्या धावा आल्यात. धावा झाल्या धावफलकावरती 11. 11 1.4 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. अकुटप्याचा चेंडू बऱ्याच एज लागल्या आणि त्याच्यातली आता एक थिक एज आणि यष्टीरक्षकांना टिपलाय. झेल संपला बॅट्समॅनचा खेळ. पाहतायत त्रस्त होते सुरुवातीपासून. ज्या वेळेला पहिल्या षटकात आले तेव्हापासून रोहितचा स्ट्रगल चालू होता. अगदी तो स्ट्रगल संपवत आता रोहित थोडेसे बाद होत असताना नाराजगी व्यक्त करतात. महत्वाच्या मॅचमध्ये प्रत्येकाला वाटतं संघासाठी कॉन्ट्रीब्यूट करावं, नाही झालं या मॅचमध्ये. हरकत नाही, गोलंदाजीने मन जिंकली तुम्ही. सध्या 25 बॉल 51चा मॅच आहे. 25 बॉल 51 मध्ये तुकाराम सर मजा येईल. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, दोन्ही ताकदवान संघ. आणि जेव्हा अंडर फ्लड लाईट्स येते ना, म्हणजे दिवसा क्रिकेट ते 80-90चं चालतं, पण जसा तो प्रकाश जोतामध्ये खेळ येतो ना, मग तो कहाणी 60 वरती येते, 60-65 वरती येते. आणि आताही तेच या मॅच मध्ये चाललंय. पुढचा बॉल गोलंदाजी ट्रॅकवरती जतीन पाटील आलेत ओव्हर दी स्टम्प्सनं. मागच्या मॅचचा हिरो ज्यानं अतिशय सुंदर खेळ केला होता, मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट त्याच्या अंगावरती आहे आणि तो खेळ तुम्हाला याही मॅच मध्ये साकारावा लागेल. बिलकुल आपने सही कहा. आणि 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहे धावफलकावरती 1 गडी बाद 11 धावा. चर्चा करतोय की दोन्ही संघांची कामगिरी मागच्या सामन्यामध्ये कशी राहिलेत. 24 चेंडू आणि धावा करायच्या आहेत. 51 धावा करायचे आहेत. त्या टीम अमोल 11 बाप्पा मोरिया विठ्ठल वाडीला 24 बॉल 51 रन. एक हलकीशी धून ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया शिवनेरी. देखील प्रेक्षकांसाठी देखील आता एक वेगळी संधी आहे. बाहेर जे आमचे प्रेक्षक राजे आहेत त्यांनी जर झेल टिपला षटकाराच्या बाहेर, तर आशिषजी भोईर साहेब बीजेपीचे कार्यकर्ते, धडाडीचं व्यक्तिमत्व, त्यांच्या माध्यमातून आपण पाहतायत कॅश प्राइज आहे 200 रुपये. आशिषजी भोईर साहेब बीजेपीचे कार्यकर्ते, कार्य सम्राट ही टॅगलाईन पुढे लागली जाते त्यांच्या, आणि त्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी ही मेजवानी आहे. बाहेर कॅच टिपला तर 200 रुपये. तो खेळाडू नसावा, ते प्रेक्षक असावे. यावेळेला मन्यानं प्रयत्न वेगळा केला होता, अगदी नोलूक फटका खेळण्याचा प्रयत्न, आणि त्यामध्ये आता डॉट बॉल आलाय. मृदुल पाटील आले. मृदुल पाटील देखील एक चांगले गोलंदाज आहेत. जर त्यांच्या अगेन्स्ट मध्ये 4 षटकार मन्याने ठोकले तर रोहन गावड यांच्याकडून ओमकार स्पोर्ट्सची बॅट, आणि मृदुल पाटीलने मन्यासमोर जर 4 चेंडू डॉट टाकले त्यांच्यासाठी देखील बॅट. बघा चॅलेंज असं असावं. म्हणजे रोहनजी गावड यांनी काय केलं की चॅलेंज दोघांना दिले.
चॅलेंज दोघांनाही दिले, आव्हान दोघांनाही आहे. लेग स्टंपच्या बाहेर. आणि ज्यावेळेला एखाद्याला चॅलेंज मिळतं ना, आव्हान मिळतं ना, मग त्याच्यामध्ये बदल करतो. एक चॅलेंज ही आपको चेंज कर सकता है. चॅलेंज आलंय आणि ते स्वीकारलंही आहे दोघांनी. मनोजनेही देखील स्वीकारलंय आणि या मृदुलनं देखील ते आव्हान स्वीकारलंय. बघूया कोण सक्सेस ठरतोय. धावा धावफलकावरती 12 धावा धावफलकावरती. दुसऱ्या बॉलाच्या शोधात ओव्हर द स्टंप्स न आलेत आणि मृदुलचा बॉल मन्यासाठी अगदी सोपा. मन्या सांगतोय की मागचा बॉल वाईड होता, त्या अनुषंगाने तुझा बचाव झाला. या वेळेला लाईन और लेंथ मध्ये बदलाव झाले, अगदी स्लॉट मध्ये आला. चेंडू सीमा पार षटकार. एक्सेप्टेड. जसं एखादी फ्रेंड रिक्वेस्ट असते ना, आपण पाठवतो ज्यावेळेला FB वरती योगी, तसं एक्सेप्टेड. ती रिक्वेस्ट, ते चॅलेंज आता एक्सेप्ट झालेलं आहे. बघूया वार तिकडून झालाय, वार मनोज पाटील कडनं झालाय. आता प्रतिवार, प्रति हल्ला मृदुल कडनं होतोय का? हे बॅटल आहे, बॅटल रंगले मैदानावरती. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू स्लाइस करायचा होता. बॅटल आहे. हार मानणार नाहीये. ओ कॅज्युअली गेलं. काय चाललंय बघा. शिथिलता दाखवू नका. तुमचं रिलॅक्सेशन आलं ना, रिलॅक्सेशन घातक असतं. कधी कधी आपण एकदम इझिली घेतो ना, इझी मध्ये लेझी खेळतो आणि मग मागे जावं लागतं. इझी घेऊ नका, लेझी खेळू नका, नाहीतर ही स्पर्धा तुम्हाला बिझी ठेवून जाणार नाहीये, तर बाहेर घेऊन जाणार. धावा धावफलकावरती 19. अगदी बरोबर तुम्ही जे विश्लेषण केलं. जर लेझी राहिलेत तर मग या स्पर्धेमधून एक्झिट पोल. 21 बॉल 43 धावांची गरज. मृदुलचा पुढचा बॉल. यावेळेला आपण पाहतात काय फटका केला. अतिशय सुंदर शेवटपर्यंत आले, अगदी बॉल वरती चढले आणि तदनंतर स्क्वेअर कट. चांगला स्ट्रोक. 4. सुंदर फटका जसा तुम्ही उल्लेख केला होता. बॉल वरती आले, टॉप ऑफ द बॉल हे चेंडूला खेळलं गेलं होतं. टप्प्याचा चेंडू होता, थोडासा लांब टाकला होता आणि बघा थोडासा टॉप ऑफ द बॉल जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर कट केला पण फ्लॅट बॅट खेळला होता अलॉंग द ग्राउंड. चेंडू चाललाय ना, जसा प्रवास बघा कसा चाललाय चेंडूचा सीमारेषेजवळ आणि तिथेच गेलाय जिथे विठ्ठलवाडीचा फॅन फॉलोअर आहे. फॅन फॉलोअर तिकडे आहे आणि टाळ्यांचा गजर विठ्ठलवाडीच्या डगआउट मधनं आलाय. तो डगआउट मधनं टाळ्यांचा गजर झालाय. या 4 धावांनी धावफलक धाव पोहोचला 23. 23 धावा धावफलकावरती आहेत. क्लीन बॉल. बारी सबकी बारी. अब बीच में विकेट गिरी है. विकेट आलाय. संगीत येणार आहे. 2 चेंडू 2 विकेट आणि धावा धावफलकावरती 23. तुम्ही सफाळ्यावरनं निघाला ना, म्हणजे एडवनला सुद्धा याच रस्त्याने जातो, पण मध्ये 2 फाटे फुटतात. म्हणजे ते रामबागवरनं पुढे माकुंचरच्या त्या तिकडून 2 फाटे फुटतात. आता या मॅचला पण असे फाटे फुटणार आहेत वेगवेगळे. प्रत्येक ठिकाणी वळणं येणार, टर्न येणार, कारण याच्या पुढे मोठा टर्न देखील आहे. तसं टर्न अँड ट्विस्ट येणार आणि त्याच्यामधला एक टर्न आलाय त्याच्यावरती मागचा मॅचचा हिरो, मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच इथे मात्र तंबूच्या दिशेने गेलाय. आणि हा 2.5 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय. धावा धावफलकावरती 23. 23. 19 चेंडू आणि धावा करायचे त्या बरोबर 39. 19 बॉल आणि 39 धावा. अगदी शेवटचा बॉल मृदुल पाटील आणि या शेवटच्या बॉलवरती दाखल झालेले फलंदाज कल्पेश, ज्यांनी अनेक सामने या पद्धतीचे मनाच्या खांद्याला खांदा लावून खेळलेले आहेत. मागे काय झालं याला नाही महत्व देता येणार, आज काय करायचं हे महत्वाचं आहे. गोलंदाज तयार मृदुल. पहिलाच बॉल काय चेंडू हाताळला, अगदी येता क्षणी त्याला अचंबित करून सोडलं. सरप्राईज बाउन्स, जिथे फलंदाज कल्पेश एक्सपेक्ट करत नव्हते, पण हा बॉल तसा आला. तुम्ही उल्लेख केला सरप्राईज. बघा थोडासा राईज झालाय, पडला थोडासा राईज झाला आणि बॅट्समनसाठी सरप्राईज झाला. जो उल्लेख तुम्ही केला होता, राईज सरप्राईज सर्व काही होणार आहे मॅच मध्ये. 3 षटकांचा खेळ. धावा धावफलकावरती 23. 18 चेंडू आणि धावा करायच्या त्या 39. 13 ची सरासरी आहे. मॅच पण 13 मेरावाला आहे. एक हलकीशी धून आणि येऊया मॅचच्या दिशेत.
3 षटकांचा खेळ संपला. धावा आहे दाभोलकरवरती 23. पहिल्यांदा असं घडलंय ना की पहिल्या 3 षटकामध्ये धावा नाही झाल्यात. आता बघूया पुढच्या 3 षटकामध्ये खेळ कसा होतो. करंट रन रेट 8च्या खाली आलाय आणि रिक्वायर रन रेट 13च्या घरामध्ये गेलाय. जतीन पाटील गोलंदाजीसाठी आले. स्ट्रायकरला मनोज पाटील. पहिलं षटक जतीन पाटीलचं चांगलं राहिलं. जिथे ज्याने 4 धावा खर्च केल्या, एक महत्वाचा गडी गारद केला, परंतु आता मनोज आहे समोरचा फलंदाज. मनोज आहे आणि मनोज साठी या वेळेला बॅटची एज. मनोज पाटील बॅक टू दी डगआउट. महत्वाच्या मॅच मध्ये मनोज पाटील नाही चालले, अगदी हताश, हतबल, निराश. बाद. फलंदाजाला बाद करायचं ना, मग त्याच्या स्ट्रॉंग झोन वरतीच बॉलिंग करायची. त्या फटका खेळण्यासाठी तुम्हाला भाग पाडायचं, कदाचित ते करावं असावं. आता त्याचं नाव जतीन आहे, पण तो जस्ट इन झालाय आणि मन्याला आउट केलंय. तो जस्ट इन झालाय आणि मनोजला मात्र बाद केलंय, आउट केले. जो विकेट पाहिजे होता तो विकेट आलाय. आता जबाबदारी कल्पेशवरती आहे आणि आता फलंदाजीसाठी आल्यात दीपेश. दीपेशवरती देखील तितकीच जबाबदारी असणार आहे, खास करून या सामन्यामध्ये. भले मागचा मॅचचा हिरो, मागचा मॅचचा मॅन ऑफ द मॅच बाद झालाय, मनोज बाद झाल्यात, पण ही संधी आहे, ही ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला दीपेशला आणि कल्पेशला मॅच जिंकण्याची. तर दुसऱ्या बाजूला जतीननं आता विकेट घेऊन जो कॉन्फिडन्स मिळवलेला आहे, दबाव मिळवलेला आहे, दबाव निर्माण केलाय, तो त्याला वाढवायचा आहे. पुढचा बॉल गोलंदाज जतीन पाटील तयार. पहिल्याच बॉलवरती विकेट. तदनंतर दाखल झाले फैदानाच्या आतमध्ये दीपेश म्हात्रे आणि दीपेश म्हात्रे येता क्षणी ज्यांनी चेंडूला पाठवलं सीमा रेषा पार. यूज शिवनेरी चषक षटकार. पहिला चेंडू सीमारेषा पार पाठवलाय. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू होता. बीट झाले चेंडूला आणि दीपेश म्हणजे जसा डीपी आपण ठेवतो ना, आवडता फोटो, आवडता व्हिडिओ, आवडता काही गोष्टी ठेवतोय. आता तुमच्या त्या स्टेटस वरती, त्या डीपी वरती एक व्हिडिओ बनवायचा आहे विनिंग वाला. तर विनिंग वाला व्हिडिओ बनवायचा आहे, तर खेळ तसा करायचा आहे. इथे जाऊया आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. धावा दाभोलकरवरती 29-39. आशिष भोईर साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतायत प्रेक्षकांसाठी. जर झेल टिपला बाहेर षटकार येईल तो तर 200 रुपये आणि तोच झेल एका हाताने टिपला तर 300 रुपये. शेअर मार्केट वाढलं जरी रात्र असली. अंपायर्स कॉल रिव्ह्यू रिटर्न. जो अंपायर्स कॉल असेल तो ॲग्री करावा लागेल आणि तिथे तुमचा रिव्ह्यू पुढे एक्सटेंड तुम्हाला मिळेल. तर हा बॉल मात्र पंचांनी ग्राह्य केला होता. ज्यावेळेला गोलंदाज तिथे आले त्यामुळे फुटेजमध्ये नाही व्यवस्थित दिसलं. इथे जर आपण तपासून पाहिलं तर 3 बॉलचा खेळ परिपूर्ण झालाय. आशिष भोईर साहेब बीजेपी कार्यकर्ते यांच्या माध्यमातून बाहेर जो झेल टिपेल खेळाडू, क्षेत्ररक्षक जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी 200 रुपये आणि एका हाताने तो झेल टिपला तर 300 रुपये. पुढचा बॉल या वेळेला आपण पाहू शकाल पंचांचे 2 हात समांतर. मागच्या बॉलवरती प्रतीक्षा हीच होती, या वेळेला मिळाली. जास्त बाहेर होता मागच्या चेंडूपेक्षा. हा चेंडू थोडा जास्त बाहेर होता. ज्या पंचांनी पहिला आणि वाईट चेंडूचा इशारा होत असताना 30 धावा दाभोलकरवरती प्रेक्षकांना सुवर्ण संधी आहे. झेल घ्या आणि बक्षीस मिळवा. झेल बघूया, झेल आत होतोय का बाहेर होतोय? आतमध्ये आहे आणि आतमध्ये हा झेल झाला आहे. जतीननं कमाल केले. एका पाठोपाठ एक दुसरा विकेट जतीननं प्राप्त केलाय. खेळ धावा दाभोलकरवरती 30 झाल्यात. एक असं आहे की ज्यावेळेला षटकाराला आशा निर्माण झाली, अपेक्षा निर्माण झाली आणि परत एकदा खाली आलाय. हा मॅच पाहिला ना, त्या अम्युजमेंट पार्क मध्ये तो फ्री फॉल असतो ना, एकदा वर जातो आणि फसकन खाली येतो, तसा खेळ चाललाय. वरही जातो खाली येतोय, असा फ्री फॉल वाला खेळ. 14 चेंडू आणि धावा करायचे आहेत 32.
14 बॉल 32 बाप्पा मोरिया विठ्ठलवाडी. अमोल इलेव्हन हा संघ सुरुवातीच्या काळाला ड्रायव्हिंग सीटवरती होता ज्या वेळेला मन्या होते. मन्यानंतर ज्या वेळेला विकेट बाद झाले कल्पेश जरूर आले, एक षटकार त्यांनी खेळला. तदनंतर आपण पाहतायत निश्चित स्वरूपात दीपेश आले, त्यांनी एक षटकार खेळला, परंतु तदनंतर त्यांना त्या षटकाराचा सुगंध शेवटपर्यंत नाही टिकवता आला. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला, सुरुवात केली पण इनिंग नाही वाढता आली. इनिंग तुम्हाला वाढवायची आहे, इनिंग मोठी थोडीशी खेळायची आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर, ऑफ स्टंपच्या बाहेर. सुंदर सुंदर गोलंदाजी. जतीन जतीन जतील नाम तो सुना होगा. आणि जतीन जस्ट इन झालाय आणि इन होत असताना इन आउट वाला खेळ, इन आउट वाला खेळ आता मैदानावरती चाललाय. धावा धावलकावरती 30. जर विठ्ठलवाडी संघ फलंदाजी करतोय, त्यांच्या फलंदाजांनी जर हॅट्रिक षटकार ठोकला तर सचिन पाटील जय मल्हार ऑर्केस्ट्राचे प्रोप्रायटर त्यांच्या माध्यमातून 5,000 रुपये. चांगली गोलंदाजी, बक्षिसं इथे येतात, परंतु गोलंदाज सांगतात की ती बक्षिसं मिळवण्यासाठी तुम्हाला आमच्या गोलंदाजीचा समाचार व्यवस्थित घ्यावा लागेल, अदरवाईज ते कठीण आहे. कठीण आहे. आणि बघा कठीण आहे पण इम्पॉसिबल नाहीये. कारण इम्पॉसिबल शब्द तसा असतो ना, आय एम पॉसिबल. एका बाजूला ऋषी आहे, देखते अपने खेमे में खुशी लाते की नाही. 12 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. काही गोष्टी आपण पाहिल्या, सुरुवात ती चांगली व्हायला होती, ती नाही झाली. मध्ये काही आश्वासक फटके पाहिले, पण त्यानंतर जे विकेट गेल्यात, प्रमुख फलंदाज बाद झालेत, त्याच्यामुळे काय लोअर ऑर्डरवरती आता थोडासा दबाव जाणवतोय. पण एक फटका पाहिजे, एक फटका पाहिजे ज्याच्याने तुमचा कॉन्फिडन्स वाढेल, आत्मविश्वास वाढेल. टॉकचा आवाज, टॉकचा आवाज आणि वाढणारा आत्मविश्वास तो पाहिजे. कल्पेश आहे ज्यांच्याकडे क्षमता आहे, आणि दुसऱ्या बाजूला ऋषी देखते आपल्या टीम के लिए खुशी लाते की नाही. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये जर आपण तपासून पाहिलं तर 32 धाव्यांचं हे टार्गेट. धावा होतील नाही होतील या अनेक गोष्टी महत्वाच्या आहेत. 12-32चा सामना संचित आलेत. मागच्या मॅच मध्ये देखील प्रेशर सिच्युएशनला आले आणि चांगली गोलंदाजी यांनी केली होती, तेच संचित आलेत. राईट हँड ओव्हर दी स्टम्प्सनं पंचांच्या डावीकडनं उजव्या हाताने गोलंदाजी करण्याकरिता. पहिला बॉल रनिंग ट्रॅक वरती रेडी होत्यात. फील्ड रिस्ट्रिक्शन पाहिलं तर शॉट थर्डमॅनला एक खेळाडू, शॉट पॉईंटला एक खेळाडू, शॉट कव्हरला एक खेळाडू, डीप एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू, लॉंग ऑफ आहेत, लॉंग ऑन आहेत, मिड विकेट आहेत, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक खेळाडू आहे. या वेळेला फॉलोइंग स्वीप बॉलला फाईन लेगचं क्षेत्र निवडलं आणि तदनंतर कल्पेश यांनी या बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. षटकार. लढायचं बघा बघा जसा उल्लेख केला त्या गाण्यामध्ये, त्याच पद्धतीने खेळायचं आहे. कल्पेश आहे आणि या कल्पेशला खेळपट्टीची माहिती आहे, कल्पेशला विकेटची माहिती आहे, खेळपट्टीची त्याला माहिती आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकून त्याने त्याचे इरादे स्पष्ट केलेत. मग ओमकार शेट्टी यांनी म्हटलं होतं इरादे तुमचे सही ठोस होने चाहिए और इरादों में ना जीत की गूंज होनी चाहिए. जीत के खातिर जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा खून चाहिए. इरादों में जीत की गूंज चाहिए. फुलटॉस बॉल समोर खेळ आहे. क्षेत्ररक्षक चाललाय, उडी 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 जाय, उडी उडी जाय. चेंडू डोक्यावरनं पार, चौकार. वर उडाला ना वर, तसा पाठीराख्यांचा श्वास पण वर गेला होता, इतका वर गेला होता. आणि जसा खाली आला तसा जीव थोडासा भांड्यात पडलाय. अगदी बरोबर, अगदी बरोबर. तेच बघायला मिळतं. जय मल्हार ऑर्केस्ट्राचे प्रोप्रायटर सचिन पाटील यांच्या माध्यमातून विठ्ठलवाडी संघ जो फलंदाजी करतोय त्या संघाच्या जर सलग 3 षटकार आले 5,000. खेळाडूंना आणि गावच्या खेळाडूंना ऊर्जा देत आहेत. 10 बॉल 22. षटकाराच्या मोहात पडू नका. इथून मॅचच्या कंडिशन नुसार खेळ खेळा. इथे विजय महत्वाचा आहे. पुढचा बॉल. मोठा स्ट्रोकची चाहत होती, या वेळेला अगदी समोरनं बॉलला फिरवलं. डॉट बॉल. सुंदर सुंदर दोन्ही गोष्टी आहेत. एस डिरेक्शन देखील अप्रतिम दर्जाचं. टेनिस क्रिकेटमध्ये असं क्लोज क्षेत्ररक्षण फार कमी अभावाने आपण पाहायला मिळतं. पण त्याचा काय परिणाम झाला माहितीये का, चेंडू ज्या वेळेला थोडासा टर्न होतोय, बाहेर जातोय, तर फलंदाज पुढे येऊ शकत नाही. 9 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. म्हणून मी म्हटलं ना, हा मॅच फ्री फॉल वाला आहे, वर खाली जाणारा मॅच आहे. टर्न भरपूर पाहिलेत. आता ट्विस्ट येतोय का बघूया.
टर्न अँड ट्विस्ट वाला मॅच, टर्न अँड ट्विस्ट वाला मॅच आहे. पुन्हा एकदा सज्ज स्ट्राईक केलेला कल्पेश. 9 चेंडू 22 धावांची आवश्यकता असताना कोलवाटा चेंडू होता, ड्राईव्ह केला, चेंडू चाललाय लॉंग मध्ये, क्षेत्ररक्षक आहे चेंडू फेकावरती, चेंडूवर पोहोचले दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा देखील या चेंडूवरती पूर्ण, 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. आता कहाणी हा मॅच आठवणीत राहणार आहे, प्रत्येकाच्या आठवणीत राहणार, कारण आता समीकरण आले 8-20 आठवणीत राहणार आहे. 8 बॉल आणि 20 धावा, काय सामना रंगला खऱ्या अर्थानं. आपण पाहू शकाल ज्या वेळेला 62 धावा झाल्या त्यावेळेला वाटत होतं की बाप्पा मोरया येईल, बाप्पा मोरया तुटून पडेल, परंतु एका बाजूला जयप्रकाश एडवणने सांगितलं सहज नाही, परिश्रम सर्व गोष्टी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये घ्याव्या लागतील तर तुम्ही विजयाच्या समीप पोहोचेल. पुढचा बॉल गोलंदाज तयार संचित. खोलवर टप्पाचा बॉल अगदी मिड ऑफला, क्षेत्ररक्षक आहेत, रनआउटची दाट संधी, फेकी नाही झाली चांगली, दुसरीचा प्रयत्न, दोघांमधला समन्वय नाही समजला आणि इथे मात्र आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये जे घडायला नको होतं तेच घडलं. गॉन. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला बघा, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला होता, पण कौतुक त्या यष्टी रक्षकाचं, काय बॅकअप दिले, जबरदस्त. असं बॅकअप असलं तर बाकी काय बघायलाच नको. आणि पाठीमागे बरोबर प्रेझेन्स ऑफ बँड ते देखील दाखवलं गेलं होतं. आणि हा विकेट, एक विकेट. आता हृदयाची धडकन थोडीशी वाढलेली आहे, धडधड वाढले. समीकरण बघा, 7 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे. एक सामना आपण असा पाहिला होता, आता विठ्ठलवाडीला असा सामना खेळण्याची सवय लागलेली आहे, कारण मागचा मॅच पण त्यांना डिफेंड करायचा होता, आता धावा त्यांना उभारायचे आहेत. चला, मी दोन्ही संघांचे दोन्ही पाठीराखे इथे आहेत. सामना संपल्यानंतर कोणी आतमध्ये जाऊ नये, लक्षात घ्या, महत्वाचा मेसेज आहे. सचिन पाटील जय मल्हार ऑर्केस्ट्राचे प्रॉपरायटर, सलग 3 षटकार 5,000 रुपये फलंदाजांसाठी. तर एका बाजूला आपण पाहतात आशिष भोईर बीजेपीचे कार्यकर्ते, प्रेक्षकांसाठी बाहेर जेल टिपला तर 200 आणि एका हाताने जेल टिपला तर 300 असं कॅश प्राईज. परंतु तुकाराम सर 7 बॉल 19 आणि हा बॉल महत्वाचा आहे. हा बॉल यासाठी महत्वाचा आहे की शेवटच्या 6 चेंडूवरती रन 15च्या वर राहणार की 15च्या खाली राहणार, 15च्या वर का 15च्या खाली खेळण्याचा प्रयत्न होता, तिथे फील्ड केला गेला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न मिस केला गेलाय. या बाजूला त्या बाजूला शर्यत लागले आणि शर्यत जिंकले. पुन्हा एकदा गोलंदाजानं शेवटच्या बॉलवरती घडलं नाही तर बिघडले. बघा काय, पहिला त्या साईडला नेम मारला, नाही सक्सेस झाले, मग या साईडला आले, मग पुन्हा एकदा आले, धावत आले. सुंदर काय मॅच चाललाय, जबरदस्त मॅच. म्हणून म्हटलं ना, हा आठवणीत राहणारा हा मॅच आहे. आणि मागचे 3 दिवस देखील ज्या पद्धतीने आम्हाला देखील समालोचन करण्याची संधी शिवनेरी या चषकाच्या निमित्ताने मिळाली, एकापेक्षा एक सरस सामने आपण अनुभवलेले आहेत. आता समीकरण आले 6 चेंडू आणि 19 धावांचे, पण मॅच संपला नाहीये, मॅच नाही संपलाय, मॅच मध्ये अजून बरंच काय बाकी आहे. अगदी बरोबर, मॅच संपलेला नाही. एका बाजूला आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये कल्पेश उभे आहेत, कौशल बाद झाले रनआउटच्या स्वरूपात, कुठे जावं आणि कुठे नाही ह्याचा विसर पडला आणि तदनंतर रनआउट मितेश आलेत, दाखल झालेत. 6 बॉल आणि 19चा मॅच, आठवणीत राहणारा मॅच. तुम्ही जो उल्लेख करताय, कालच्या दिवसात 1 बॉल 5 होते तेव्हा प्रथमेश बंटी यानं गोलंदाजाची वाजवली घंटी. क्लास क्रिकेट, समोरच्या दिशेनं जो षटकार खेळला काय फटका होता. इथे आता 6 बॉल आणि 19ची गरज आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज येतील मितेश रगत, अनुभव आहे, ज्यांनी अनेक सामने असे पाहिलेत, असे सामने हाताळलेत, जिंकलेत, हरलेत, परंतु इथे एक्सपिरियन्स त्यांचा कामाला येईल. नक्कीच, जसं तुम्ही उल्लेख केला की कालच्या दिवसामध्ये काही गोष्टी या मैदानावरती घडल्यात. आज देखील आता पहिला मॅच, दुसरा मॅच रंगलेला आपण पाहिला होता. 6 चेंडू 19. आणि हा मॅच कसा आहे माहितीये का, मी इन आउटचा उल्लेख का केला होता. एखाद्या आपण मॉलमध्ये जातो, मल्टिप्लेक्समध्ये जातो, दरवाज्यावरती लिहिलेलं असतं इन म्हणजे पुश अँड पुल. तुम्ही किती इंग्लिश कॉन्व्हेंटमध्ये शिका, गोंधळ उडतो, बाबा ढकलायचं आहे का ओढायचं आहे, पूल आहे का पुश आहे, तसं आहे. किती शिकलेलं असू द्या, विचार होतो मनामध्ये, बाबा ढकलायचं आहे का ओढायचं आहे, पूल आहे का पुश आहे. बऱ्याच वेळेला होतं तसा मॅच आहे. हा ढकलायचा आहे का ओढायचा आहे, ओढायचा ढकलायचा, कोण कोणाच्या बाजूने ओढतोय आणि कोण ढकलतोय. 6 चेंडू 19 धावा. पुन्हा एकदा सज्ज, पहिला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता, यष्टीरक्षक थोडेसे पहिल्यांदा मिस्टेक झाले, थोडी मिस्टेक झाले. पहिल्यांदा पंचाचा हात वर गेला 22 साठी गेलाय. 5 चेंडू आणि 18 धावा, 3 सिक्सर साठी 5,000 रुपये आहेत सचिन पाटील यांच्याकडनं. 3 सिक्सर 5,000 रुपये. आणि प्रेक्षक हो, तुम्ही जर झेल टिपला ना, तुमच्यासाठी खास प्राइज आहे. आशिष भोईर यांच्याकडनं 200. आणि जर आपल्या दोनापैकी हे एक हात चांगला आहे ना, तर एका हातात घ्या,
त्याच्यासाठी चांगलं आहे. 5 बॉल आणि 18चा मॅच. कल्पेश आहे तोपर्यंत अगदी विठ्ठलवाडी संघ आपसुकतेने पाहताय कल्पेशकडे की मित्रा काहीतरी कर. आज तुझ्यावरती संघ 5 बॉल 18ची वाट बघताय. हीच वेळ आहे तुला करून दाखवायचंय बाप्पा मोरया विठ्ठलवाडी अमोल 11 साठी. आणि आपण आता ते रंगीला चित्रपटला मला गाणं आहे ना, क्या करे क्या ना करे कैसी मुश्किल आहे, कोई तो बता दे इसका हालो मेरे भाई. हाल थोडी खराब आहे पण हालत बदलू शकते, हालात बदल सकते, इसके ऊपर काम करना है. 5 बॉल 18. या वेळेला आपण पाहतात बॉलला तर केले हवे. क्षेत्ररक्षक आले डीप मधून. हर्षल एका हातानं बॉलला फील्ड करण्याचा प्रयत्न राहिला. तत्पूर्वी 2 डावा पलटल्या फलंदाजानं. आता इक्वेशन मध्ये बदल. 4 बॉल 4 मध्ये 16. 4 मध्ये 16 आणि शिवनेरी चषकाचा रंगलाय 16. ते पाहण्यासाठी प्रेक्षक झाल्यात गोळा आणि टाळ्यांचा आवाजही करणार आहेत कारण प्रेक्षक गोळा झाल्यात. हजारोच्या संख्येने प्रेक्षक हजर करतील आता टाळ्यांचा गजर, टाळ्यांचा आवाज येणार आहे. 4 चौक 16. 4 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. शिवनेरी चषक आहे. मी म्हटलं होतं ना तो सोनेरी दिवस शिवनेरी चषकाचा उजडला होता आणि त्यानंतर सुरू झालेला प्रवास. 4 चेंडू 16 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 16 वरती आला. 16 प्रेक्षक झाल्यात गोळा. हजारोच्या संख्येने प्रेक्षक हजर करतात. टाळ्यांचा गजर. चेंडू सीमारेषा पार. षटकार. आता झापूक झुपूक दिल्यात होणार. 100% होणार कारण मॅचच त्या क्रुशल मुवमेंटला आलाय. भगवंताला स्मरण करत असतील, भगवंताला साकडं घालत असतील की कल्पेशची बॅट लागू दे, ह्या 10 धावा आम्हाला मिळू दे. एका बाजूला एडवंट संघ जागेल की रगतचा 1 बॉल डॉट येऊ दे, त्यानंतरचा बॉल कल्पेश नॉन स्ट्रायकिंगला येऊ दे. आणि या गोष्टी अनेक होत असतील. क्रिकेटचा खेळच असं आहे. प्रत्येकाला वाटतं माझा गाव जिंकावा, माझा संघ जिंकावा. 3 बॉल 10चा मॅच. नक्कीच प्रत्येकाला वाटतं की देव आपल्या हाकेला धावावा पण आता मदतीला कोण धावणार. 3 चेंडू 10 धावा. मिस केलं गेलं तर इम्पॅक्ट थोडासा बाहेर आहे आणि तेच पाहण्याचा प्रयत्न केला. थ्रो जोपर्यंत येतील तोपर्यंत 1 धाव तर जरूर झाले. धावबाद झाल्यात. लेग बायचा इशारा पंचाकडनं आलाय. झापूक झुपूक आहे. टेन्शन वाढलंय. दिल की घडी करे हर घडी. टिक 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 वाढले. धडधड वाढले. हे गाणं ऐकूया. दिल की घडी करे घडी टिक 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 वाढले. टिक टिक धडधड वाढले आणि त्या धडधडचा आवाज आहे ना सुभाषजी आपल्यापर्यंत ऐकू येतोय. इतक्या जोरात आता हृदयाची धडकन स्पंदन वाढल्यात. हार्टबीट वाढले आणि आता हार्टबीट जर आजच्या घडीला जर काही ठिकाणी जर ECG चेक केला ना तर ECG 72च्या जागी 92 ठोके दाखतील. इतका आहे. 2 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. एका बाजूला गोलंदाज रेडी होतोय, तो प्रयत्न करतोय, या धावा रोखण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून काही गोष्टीचा उल्लेख मी केला होता. टर्नचा, ट्विस्टचा, त्या फ्री बॉलचा. अजूनही मॅच ऑन आहे. हा मॅच जर जिंकवला सचिन पाटील, जय मल्हार ऑर्केस्ट्रा यांच्याकडनं 2000 रुपये आता फलंदाजांना. 2 बॉल आणि 9चा मॅच. कल्पेश या मॅच मध्ये वेगळं वळण आणू शकतो. त्याची झाली तयारी. पुढचा बॉल आणि या वेळेला जयप्रकाश शेडवण या संघानं खऱ्या अर्थानं इथे आपण पाहू शकाल एक जबरदस्त खेळ दाखवलाय. समोर प्रतिस्पर्धी कोण आम्हाला माहिती नाही. आम्ही देखील क्रिकेट खेळण्यासाठी आलोय, ही स्पर्धा जिंकण्यासाठी आलोय. इथे आता पण मॅच ऑन आहे. अजून बाकी आहे. जब तक ना गिरे आखरी गेंद, शेवटचा चेंडू, शेवटची धाव, शेवटचा विकेट जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत क्रिकेट संपलेला नाहीये. 1 चेंडू 8 धावांची आवश्यकता मैदानावरती आता अजूनही आहे. पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो या आयोजकांना की जे समोरचे करण्याची संधी मागचे 3 दिवस आपण दिली त्याबद्दल आयोजकांचा देखील मनपूर्वक आभार आहे. पहिल्यांदाच या शिवनेरी चषकाची जोडण्याची संधी आम्हाला देखील प्राप्त झाली, त्याबद्दल मनापासून आभार आहे. 1 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. सामना झाल्यानंतर कोणीही मध्ये जाऊ नका. पेनल्टीला सामोरी जावं लागेल, लक्षात घ्या. भिवंडी मध्ये असलं का सिद्दीक बाबा यांचा फेमस डायलॉग आहे, कोई भी अंदर नहीं जाएगा. फेमस डायलॉग आहे. बरोबर सर. मुन्ना पठाण सर देखील सांगतील कोई भी अंदर नहीं जाएगा. इथे आता 1 बॉल आणि 8ची गरज आहे. कल्पेश शेवटपर्यंत लढले. त्यांच्या लढाईमध्ये धमक दिसली परंतु रिझल्ट मॅटर करतं. रिझल्ट महत्वाचा आहे.
मितेश रेगत यांचा अगदी शेवटचा बॉल रनवे वरती थोडीशी गल्लत झाली, सावरलं स्वतःला. बघूया सावरल्या चोराला, पण काय थोडासा वेळ जो गेलाय ना, तो वेळ काय गेलाय का? तुम्ही रिझल्ट सांगितला, लोक तुम्ही अभ्यास किती करतात ते बघत नाही, रिझल्ट किती टक्के लागला तो बघतात. त्याच्यामुळे रिझल्ट महत्वाचा आहे. शेवटचा बॉल, एक चेंडू 8 धावा मिस केलाय आणि मॅच जिंकलाय जयप्रकाश एडवन संघानं हा सामना क्लोज इन्काउंटर, क्लोज फिनिश आणि एकमेकांची साथ होती, त्याचमुळे 7 धावांनी हा सामना जिंकलाय जयप्रकाश एडवन संघ. अभिनंदन. पुन्हा एकदा धन्यवाद देतोय आयोजकांचा आणि आमचे दोन्ही समालोचक मित्र उत्कर्ष पाटील आणि ओंकारजी शेट्टी आपल्याच देखील जी साथ मिळाली त्याबद्दल आपलं देखील मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच. तुकाराम सरांना पण ऐकलं. 3 दिवस या स्पर्धेचा ज्यांनी अतिशय सुंदर आवाज दिला आणि त्यांच्याकडून भरपूर काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात. आम्ही अनेक वेळा त्यांचा उल्लेख करतो. मॅच समरी आपण पाहतायत. मृदुल पाटील यांनी मात्र 14 बॉल 24 आणि तदनंतर एका बाजूला आपण पाहतायत जतीन पाटील यांनी देखील गोलंदाजी चांगली हाताळली.